नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति व्याघ्रस्वामी। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। व्याघ्रस्वामींचा पत्ता मी शोधून काढला आहे। चल आपण उद्या त्यांच्याकडे जाऊ। चंडीच्या ह्या सूचनेचे मी स्वागत केले। चंडी हा माझा इंग्रजी शाळेतील मित्र। ह्या साधूला भेटावयास मी उत्सुक होतो, कारण हे स्वामी आपल्या पूर्वाश्रमीच्या आयुष्यात मोठे शिकारी होते। त्यांनी पुष्कळ वाघ आपल्या हातांनी पकडलेले होते व कित्येक वाघांशी ते केवळ हातांनी कुस्ती खेळलेले होते। अशा तऱ्हेच्या प्रेक्षणीय शक्तीच्या प्रयोगामध्ये माझ्या बालमनाला औत्सुक्य, जबरदस्त उत्कंठा वाटणे अगदी साहजिक होते। ते हिवाळ्याचे दिवस होते, थंडी पडली होती। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून चंडी आणि मी दोघे रमतगमत बाहेर पडलो। कलकत्ता शहराच्या बाहेर भवानीपूरमध्ये बराच वेळ निष्फळ शोध घेत शेवटी त्यांच्या नेमक्या घरी आम्ही जाऊन पोहोचलो। दरवाजाला 2 लोखंडी कड्या होत्या, त्या मी मोठ्याने वाजविल्या। त्या आवाजाकडे काही लक्ष न देता एक नोकर हळूहळू पावले टाकीत आला। त्याच्या चेहऱ्यावर किंचित उपरोधिक स्मिताची छटा होती, जणू त्याला असे दर्शवायचे होते की भेटायला येणाऱ्या लोकांनी कितीही गडबड केली तरी साधूबाबांच्या घरातील शांतता भंग पावत नाही। अभिप्रेत असा हा अर्थ जाणून आम्ही त्या सेवकाचे आभार मानले। त्याने आम्हाला आत दिवाणखान्यात नेले। आम्हाला तेथे बराच वेळ तिष्ठत राहावे लागले। आम्हाला काय काय अनुभव येतो याबद्दल आमचे मन जरा साशंक झाले। ज्याला सत्य शोधून काढावयाचे आहे त्याच्यासाठी भारत देशात एक अलिखित कायदा आहे, तो म्हणजे त्याने सबुरीने घेतले पाहिजे। एखाद्या वेळी गुरु हेतुपूर्वक परीक्षा घेत असतो की साधकाला गुरुला भेटण्याची किती उत्कंठा आहे। पाश्चात्य देशात डॉक्टर लोक व दंतवैद्य ह्या मानसशास्त्रदृष्ट्या उपयुक्त अशा युक्तीचा पुष्कळदा अवलंब करतात। शेवटी आम्हाला सेवकाने नेल्याप्रमाणे चंडी आणि मी दोघे एका शयनगृहात गेलो। सुप्रसिद्ध असे सोहंग स्वामी गादीवर बसलेले होते। त्यांचे शरीर अवाढव्य होते। ते पाहून आम्हाला जरा डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहावे लागले। आम्ही अगदी गप्प उभे राहिलो। अशी भरदार विशाल छाती व गोल फुटबॉलसारखे दंडातील स्नायू आम्ही कधीही पाहिलेले नव्हते। त्यांची गर्दन भरदार असून तिच्यावर स्वामींचा उग्र पण शांत चेहरा, खालवर आलेली केशवलये, दाढी आणि मिशा यांनी शोभून दिसत होता। त्यांच्या काळ्या भोर डोळ्यात बगळ्याचा व वाघाचा स्वभावधर्म चमकून दिसत होता। त्यांच्या मांसल कमरेभोवती एक व्याघ्र चर्म गुंडाळलेले होते। या विरहित त्यांच्या शरीरावर दुसरे वस्त्र नव्हते। आमच्या तोंडातून जेव्हा शब्द फुटावयाला लागले तेव्हा माझा मित्र व मी आम्ही दोघांनी स्वामींना नमस्कार केला। ह्या अशा असाधारण, हिंस्र व कपटी पशूंच्या परिसरात त्यांनी जे सामर्थ्य प्रगट करून दाखवले त्याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा केली। ह्या अशा बंगाली वाघासारख्या क्रूर वन्य पशूंशी आपण केवळ नुसत्या हाताच्या मुठीने कसा सामना करता व त्यांना कसे वठणीवर आणता हे आम्हाला जरा सांगता का महाराज? मुलांनो, वाघांशी लढणे म्हणजे मला पोरखेळ आहे। पाहिजे तर आतासुद्धा मी लढून दाखवितो, असे म्हणून त्यांनी बालिश हास्य केले। तुम्हाला ते वाघ वाटतात, मला ती मांजरे वाटतात। पण स्वामीजी, मी जरी माझ्या सुप्त जाणीवेला खूप समजाविले की वाघ म्हणजे अगदी पाळीव मांजर आहे, तरी पण वाघाला तसे समजेल काय? अर्थात ताकदसुद्धा आवश्यक आहे। एखाद्या मुलाने जरी मनात म्हटले की वाघ म्हणजे मांजर आहे, तरी त्याला वाघ काबूत आणता येईल असे कोणी समजू नये। हे माझे दांडगे हात हे हत्यारच आहेत। नंतर त्यांनी आम्हाला पडवीत नेले। तेथे एका भिंतीवर त्यांनी धडक मारून दाखवली। भिंतीतील एक वीट ढासळून खाली पडली। भिंतीस पडलेल्या भोकातून पलीकडील आकाश चक्क दिसत होते। ती वीट म्हणजे जणू भिंतीच्या कवळीतून तुटून पडलेला एक दात। मी मनातल्या मनात आश्चर्य करीत राहिलो। एका धडकेने जर हे स्वामी चुना लावून पक्की बसवलेली वीट जाड भिंतीतून उखडून काढू शकतात, तर मग मला वाटले की त्यांना वाघाचे दातही तसेच नक्की उपटून काढता येतील। माझ्यासारखी ताकद पुष्कळ जणांना असते, पण त्यांना माझ्यासारखा दृढ आत्मविश्वास नसतो। जे इसम शरीराने भरभक्कम पण मनाने दुबळे असतात, त्यांना जंगलात स्वैरपणे संचार करणाऱ्या वाघापुढे उभे केले तर तो वाघ पाहता क्षणीच ते बेशुद्ध होऊन जातील। ज्याचा मूळचा क्रूर स्वभाव टिकून राहिलेला आहे व जो आपल्या मूळच्या नैसर्गिक वस्तीत वावरत आहे, असा वाघ हा अफू घालून गुंगी आणलेल्या सर्कसमधील वाघापेक्षा वेगळा असतो।
ज्यांच्या ठिकाणी भीमाची शक्ती आहे अशी अनेक जबरदस्त माणसे वनराज बंगाली वाघाच्या पंजाच्या पहिल्या फटक्याबरोबरच गर्भगळीत होऊन जातात. म्हणजे त्या वाघाने त्या माणसाची मानसिक अवस्था एखाद्या पाळीव मांजरासारखी भित्री करून टाकलेली असते. त्याच पद्धतीने ज्याचे शरीर चांगले ताकदवान आहे व ज्याची मानसिक निश्चयशक्ती अचाट आहे अशा मनुष्यालाही वाघाच्या मनावर परिणाम घडवून आणता येतो व त्याला पाळीव मांजरासारखे दुर्बल व असहाय्य करून टाकता येते. असे प्रयोग मी कितीतरी वेळा करून दाखवलेले आहेत. माझ्या समोरचे हे भीमकाय पुरुष अशा तऱ्हेचे वाघाचे मांजरामध्ये रूपांतर करण्याचे प्रयोग करून दाखवित असतील यावर माझा विश्वास बसण्यासारखा होता. ते उपदेशकाच्या मनस्थितीत दिसत होते. चंडी व मी दोघे त्यांचे बोलणे आदरपूर्वक ऐकत राहिलो. मन स्नायूंवर हुकूमत चालविते. हातोड्याच्या घणामधील जोर हा हातोडा मारणाऱ्याने घण टाकण्याच्या वेळी जेवढी शक्ती वापरली असेल त्यावर अवलंबून असतो. माणसाची शारीरिक शक्ती ही त्याने मनाने योजिलेल्या इच्छाशक्तीवर व त्याच्या धृतीवर अवलंबून असते. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे शरीर हे मनाने बनविलेले व वर्तविलेले असते. पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या परिणामामुळे माणसाच्या मनामध्ये जाणीवेमध्ये सामर्थ्य किंवा दौर्बल्य हे हळूहळू उतरत असते. त्यांना सवयी अशी संज्ञा देता येईल आणि ह्याच सवयीपुढे शरीर संबंधी इष्टानिष्टता निर्माण करीत असतात. बाहेरून दिसून येणाऱ्या दुबळेपणाचे खरे कारण मनाच्या दौर्बल्यात आहे. शरीराच्या सवयी मनाला आपल्या जरुरीप्रमाणे वागावयाला लावतात. शरीर व मन यांचे असे हे दुष्ट वर्तुळ आहे. जर एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सैल सोडले तर तो तसा मालकाच्या डोक्यावर बसतो. त्याचप्रमाणे शरीररूपी नोकराच्या अधीन गेल्याने मनरूपी मालक त्या नोकराचा नोकर बनतो. आपल्या पूर्वायुष्याबद्दल काही सांगावे म्हणून आम्ही त्या रुबाबदार स्वामींना विनंती केली. त्यावरून त्यांनी सांगावयास सुरुवात केली. माझी अगदी सुरुवातीची तीव्र इच्छा वाघाशी कुस्ती करावी अशी होती. माझी इच्छाशक्ती दांडगी होती पण शरीर अगदीच नाजूक होते. माझ्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले. हा दांडगा वृषस्कंध मनुष्य कधी अशक्त असेल हे मला खरेच वाटेना. मग मी आरोग्य व ताकद यांच्यावर विचार सतत व इतके केंद्रित केले की शेवटी ती उणीव मी भरून काढली. ह्या बंगाली वनराजांना नरम करण्याच्या कामी ही माझी दुर्दमनीय मानसशक्तीच उपयोगी पडली व तिलाच धन्यवाद द्यावयास हवेत. स्वामी महाराज, मला कधी वाघाशी कुस्ती खेळता येईल काय? काय वाटते आपल्याला? अशा तऱ्हेची विक्षिप्त इच्छा माझ्या मनात अगदी प्रथमच आली व ती शेवटचीच ठरली. पुन्हा कधीही माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली नाही. ते हसत हसत म्हणाले, येईल, पण वाघ अनेक जातीचे प्रकारांचे असतात. माणसाच्या वासनारूपी जंगलात काही वाघ हिंडत असतात. जनावरांना ठोसे मारून त्यांना बेशुद्ध करण्यात काही आध्यात्मिक लाभ घडून येत नाही. पण अंतरंगात वावरणारे असे जे हे भक्ष शोधणारे आहेत त्यांच्यावर मात करणे अधिक श्रेष्ठ होय. महाराज, आम्हाला सांगा, तुम्ही हिंस्र वाघांचे दमन करता करता हिंस्र वासनांचे दमन करावयास कशी सुरुवात केली? व्याघ्रस्वामी काही वेळ स्तब्ध राहिले. त्यांचे डोळे कुठेतरी लांबवरचे पाहत असावेसे दिसले. पूर्वायुष्याच्या आठवणी आठवत असावेसे दिसले. आमच्या विनंतीला मान देऊन आम्हास काही सांगावे की नाही याचा त्यांच्या मनात थोडा संदेह पडलासा दिसला. शेवटी सांगावे असे त्यांनी ठरवले आणि मग किंचित सस्मित नजरेने आमच्याकडे पाहिले. जेव्हा माझी कीर्ती अगदी कळसाला पोचली तेव्हा मला अति गर्व झाला, कैफ आला. माझ्या मनाने असे ठरवले की आता वाघांशी नुसती कुस्तीच न करता त्यांच्याकडून कसरत करून घेऊन ती लोकांना दाखवावी. हिंस्र पशूंना माणसाळावावं ही महत्त्वाकांक्षा मी धरली आणि मग मी हे कसरतीचे सार्वजनिक प्रयोग करावयास सुरुवात केली आणि त्यात मला यशही चांगले आले. एक दिवस संध्याकाळी मी माझ्या खोलीत बसलो असता माझे वडील अगदी चिंतातूर होऊन माझ्याकडे आले. मला तुला एक धोक्याची सूचना द्यावयाची आहे. कार्यकारणरूपी दळून काढणाऱ्या चक्रांपासून जी पातके निर्माण होतात त्या पातकांपासून मला तुला वाचवायचे आहे. बाबा, तुम्ही दैववादी आहात की काय? भोळ्या समजुतींना भिवून मी माझ्या कर्तृत्वाला पायबंद घालू की काय? मुला, मी दैववादी नाही, पण पवित्र अशा धर्मशास्त्रात बदला घेण्याविषयी जो न्यायास धरून कायदा आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. जंगलामध्ये वावरणाऱ्या ह्या वन्य पशूंमध्ये तुझ्याविषयी संताप निर्माण झालेला आहे. एखाद्या वेळी तुझ्या जीवाला धोका होण्याचा संभव आहे.
मला तुमच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते बाबा. तुम्हाला माहीत आहे की हे वाघ देखणे असतात खरे, पण क्रूर. एखाद्या असहाय्य प्राण्याला मारून टाकून त्याच्या मांसाने भरपूर जेवण झाले तरी पुनः ताबडतोब एखादे नवीन भक्ष्य दिसले की वाघ त्याच्यावर झेप टाकतोच. एखादे वेळी जंगलात मजेने इकडे तिकडे फिरत एखादे हरिण चरत असावे आणि त्या वाघोबाने त्याच्यावर झडप टाकावी, त्याच्या मौशा मानेला आपल्या कराल दाढेने विच्छिन्न करावे आणि मग त्या वन्य पशूने त्या दुबळ्या मूकपणे विव्हळणाऱ्या हरणाच्या मानेवरील गरम रक्ताचा एक घुटका घ्यावा आणि मग ते भक्ष्य टाकून देऊन पुन्हा दुसरीकडे निघून जावे. वाघ म्हणजे जंगलात वावरत असणाऱ्या साऱ्या पशूंमध्ये अतिदुष्ट पशू. काय सांगावे. माझ्या ठोशांनी त्यांचा मत्थड डोक्यात एखादे वेळी विवेकाचा भूतदयेचा किंचितसा प्रकाश पडावा. ह्या जंगलातील लवकरच बंद होणाऱ्या शाळेचा मी जणू हेडमास्तरच आहे आणि या रानवट मुलांना सदाचाराचे धडे देत आहे. म्हणून बाबा, मी म्हणतो की कृपा करून तुम्ही मला वाघाची शिकार करणारा असे न समजता वाघास माणसाळवणारा असे समजत चला. मग माझे हे सत्कृत्य माझ्यावर आपत्ती कसे आणील? कृपा करून मी ज्या पद्धतीने हा व्यवसाय करीत आहे ती पद्धत बदलावी असे मला सांगू नका. ही जुनी कहाणी चंडी आणि मी दोघे लक्षपूर्वक ऐकत होतो. भारत देशामध्ये मूल सहसा आपल्या आईबाबांची अवज्ञा करीत नाही. व्याघ्रस्वामी पुढे सांगू लागले. माझे हे सगळे बोलणे वडील अगदी निर्विकारपणे व शांतपणे ऐकत होते. माझे बोलणे संपल्यावर त्यांनी गंभीर मुद्रेने एक निवेदन केले. बेटा, एका साधूच्या तोंडून ऐकलेल्या एका अशुभ भवितव्याबद्दल तू मला बोलायला लावित आहेस. कालच मला तो साधू भेटला. मी असा सज्जामध्ये रोजच्याप्रमाणे ध्यानाला बसलो होतो. तो म्हणाला, प्रिय मित्रा, तुझ्या भांडखोर मुलाच्या बाबतीत काही सूचना द्यायला मी आलो आहे. त्याने हा आपला रानटी व्यवसाय बंद करावा, नाहीतर आता पुढे जी त्याची वाघाची कुस्ती होणार आहे त्यात त्याला जबर जखमा होतील. 6 महिने त्याला दुखणाईत अवस्थेत काढावे लागतील आणि मग त्यानंतर तो हे आपले उद्योग सोडून देईल व साधू संन्यासी बनेल. ह्या सांगण्याचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. कोण्यातरी भ्रमिष्ट व धर्मवेड्या माणसाने माझ्या भोळ्या वडिलांना घाबरवून टाकले असेच मला वाटले. व्याघ्रस्वामींच्या ह्या कबुलीत एक असा अधीर भाव होता जसा मूर्खतापूर्ण कार्यात आढळून येतो. बराच वेळ ते अगदी गप्प बसले. नंतर आम्ही तेथे बसलेले आहोत हे त्यांच्या ध्यानात आले. नंतर त्यांनी जेव्हा आपली कहाणी पुढे सांगावयास सुरुवात केली तेव्हा त्यांचा आवाज एकदम बारीक झाला. वडिलांनीही धोक्याची सूचना दिल्यावर थोड्याच दिवसाने माझा मुक्काम कूच बिहारच्या राजधानीत झाला. तो रमणीय प्रदेश मी प्रथमच पाहत होतो आणि आता मला काही विश्रांती मिळेल अशी माझी अटकळ होती. मी रस्त्याने जात होतो. साधारणपणे प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागे लोकांचा घोळका असायचा. त्यांचे माझ्याबद्दलचे उद्गार मला ऐकू येत. रानटी वाघांशी कुस्ती खेळणारा हाच तो. त्याचे पाय आहेत की झाडाचे बुंधे. त्याच्या तोंडाकडे बघा. तो पूर्वजन्मी वाघांचा राजाच असला पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच आहे की गावातली मुले म्हणजे वर्तमानपत्राची अगदी ताजी आवृत्ती. ताजी बातमी तीच पुरवितात आणि मग त्यानंतर बायका ती बातमी या घरातून त्या घरात वाऱ्यासारखी पसरवून टाकतात. अगदी थोड्याच तासात सबंध शहरभर माझ्या येण्यामुळे प्रचंड खळबळ उडून गेली. संध्याकाळच्या वेळी मी आराम घेत शांतपणे पडलो होतो. इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. तो माझ्या मुक्कामाच्या ठिकाणासमोरच थांबले. त्यावर आरूढ झालेले उंच पगडीवाले पोलीस खाली उतरले. मी जरा दचकलोच. मानवी कायद्याची जपणूक करणारे हे पोलीस वाटेल ते करू शकतात, मी मनाशी म्हटले. माझ्या मनात कल्पना आली की ज्या गोष्टीबद्दल मला काही एक माहीत नाही त्याबद्दल विचारणार आहेत की काय ते मला. पण त्या अंमलदारांनी आदबीने पण जरा चमत्कारिक पद्धतीने मला नमस्कार केला. महाराज, कूचबिहारच्या युवराज साहेबांकडून आम्ही आलो आहोत. आपले स्वागत असो. युवराज साहेबांनी आपल्याला उद्या संध्याकाळी राजवाड्यावर येऊन जाण्याचे आमंत्रण दिले आहे. आपल्या भेटीने त्यांना फार आनंद होईल. मी जरा थोडा वेळ
साशंकपणे विचार केला, कारण काही असो, पण मला जरा थोडेसे बरे वाटेना की ह्या शांतपणे आरंभिलेल्या माझ्या प्रवासामध्ये असा व्यत्यय यावा. पण पोलीस अंमलदारांच्या नम्रतेने मी खुश झालो. मी आमंत्रण स्वीकारले. दुसरे दिवशी 4 घोड्यांची ऐटदार गाडी मला थाटात नेण्याकरता आलेली माझ्या दाराशी उभे राहून मला थोडे गोंधळल्यासारखे झाले. रखरखीत उन्हापासून बचाव करण्याकरता एका नोकराने माझ्यावर एक भपकेदार छत्री धरली होती. शहराच्या वस्तीतून आणि शहराबाहेरील झाडीमधून असा हा फेरफटका झाला. मी या स्वारीचा आनंद घेतला. खुद्द युवराज साहेब माझे स्वागत करावयास राजवाड्याच्या दरवाजाशी हजर होते. त्यांनी आपली सुवर्ण जडित किनखाबाची गादी खाली करून त्याच्यावर मला बसवले व आपण स्वतः एका साध्या खुर्चीवर बसले. हा जो माझा सगळा सत्कार होत आहे तो मला भारी पडणार आहे. माझ्या मनात विचार आला व कुतूहल वाढू लागले. थोडे औपचारिक बोलणे झाल्यावर युवराजांनी आपला हेतू प्रकट केला. आमच्या ह्या साऱ्या शहरात अशी बातमी उठली आहे की आपण जंगली वाघांशी केवळ मोकळ्या हाताने लढू शकता. खरे आहे का हे? ते सगळे खरे आहे. माझा काही विश्वास बसत नाही. आपण कलकत्त्याचे बंगाली बाबू, शहरातील पांढऱ्या शालयोधनावर आपण वाढलेले. खरे सांगा, आतापर्यंत आपण फक्त हाडकोळ्या अफू खाऊ घालून गुंगी आणलेल्या वाघांशी झुंज घेतली असेच ना? त्यांचा आवाज मोठा व छद्मी होता व त्यांच्या बोलण्यात प्रांतिक बोलीची उच्चाराची ढब होती. त्यांच्या ह्या अपमानकारक प्रश्नाचे मी काहीच उत्तर दिले नाही. आम्ही एका नव्या वाघाला इतक्यातच धरले आहे. राजा बेगम नाव आहे त्याचे. त्याच्याशी झुंज देऊन दाखवा. माझे आपल्याला आव्हान आहे. तुम्ही त्याच्याशी यशस्वीपणे सामना केलात, त्याला साखळ दंडाने बांधलेत आणि त्याच्या पिंजऱ्यातून शिरसलामत बाहेर पडू शकलात तर हा पट्टेदार बंगाली वाघ तुमच्या मालकीचा होईल. हजारो रुपये तुम्हाला दिले जातील व इतर आणखी बक्षिसे तुम्हाला दिली जातील. जर त्याच्याशी झुंज घेण्याचे आव्हान तुम्ही नाकारलेत तर ढोंगी म्हणून तुमचे नाव मी आमच्या साऱ्या राज्यात जाहीर करीन. त्यांच्या ह्या अपमानकारक शब्दांनी माझ्यावर बंदुकीच्या गोळ्यांसारखा प्रहार केला. मी रागातच ते आव्हान स्वीकारले. युवराज साहेब, जे अस्थिरतेने खुर्चीवरून अर्धे उठलेले होते, ते परत खुर्चीवर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक तऱ्हेचे हिंसक स्मित दिसून आले. पूर्वी रोमन बादशहा मोठ्या प्रशस्त अंगणामध्ये ख्रिस्ती लोकांवर वाघ, सिंह सोडीत व त्यांची क्रूर हत्या करवीत व अशी दृश्ये पाहून आपली करमणूक करून घेत त्याची मला आठवण झाली. ते म्हणाले, आजपासून 7 दिवसांनी ही झुंज होईल. तुम्हाला हा वाघ अगोदर पाहावयास मिळणार नाही. त्याबद्दल मी दिलगीर आहे. मी त्या वाघाला मोहमुग्ध करीन की त्याला चोरून अफूची गोळी चारीन अशी भीती युवराजांना वाटली की काय न कळे. मी राजवाड्यातून बाहेर पडलो. निघतेवेळी ती शानदार गाडी मला नव्हती की ती भपकेदार छत्रीही माझ्या डोक्यावर कोणी धरली नव्हती. पुढल्या 7 दिवसात मी माझे मन व शरीर ह्या आगामी दिव्याला तोंड देण्याकरता तयार केले. नोकरांच्या तोंडून काय वाटेल त्या काल्पनिक हकीकती मला समजल्या. साधूबाबाने जे काही पूर्वी माझे भविष्य माझ्या वडिलांजवळ वर्तविले होते ते हळूहळू लोकात प्रसृत झाले. अधिकाधिक लोकांना माहीत झाले. काही भोळसर खेडवळ लोकांना तर असे वाटले की परमेश्वराचा कोप झाल्याने एक भूत वाघाच्या रूपाने जन्माला आले आहे. ते रात्रीच्या वेळी निरनिराळी अकराळ विक्राळ रूपे धारण करते, पण दिवसा एक पट्टेदार वाघ बनून झोपून राहते. आणि हा जो व्याघ्ररूप राक्षस आहे तो माझी मस्ती जिरवण्याकरता परमेश्वराने पाठवून दिला आहे. दुसरा असाच लोकांच्या सुपीक मेंदूतून बाहेर निघालेला तर्क की जंगलातील प्राण्यांनी व्याघ्र देवतेची प्रार्थना केली व तिने प्रसन्न होऊन राजा बेगम रूपाने अवतार घेतलेला आहे आणि त्या रूपाने माझा काटा काढून टाकावयाचा आहे. सर्व व्याघ्र जमात माझ्यावर उसळलेली. कोण हा असा उद्धट व्याघ्र जातीच्या मुळावर आलेला द्विपाद प्राणी? याच्या अंगावर लोकरीसारखे केस नाहीत, ज्याला सुळे दात नाहीत असा मनुष्य, ज्याला पंजाचे हत्यार आहे, ज्याचे शरीर दणदाकट आहे, अशा वाघाला हा उद्धट आव्हान देतो म्हणजे काय? खेडवळ लोकांनी तर अशी बातमी उठवली की आतापर्यंत वठणीवर आणलेल्या सर्व वाघांचा रोष अगदी एकत्रित होऊन त्याने जोर धरला आहे व काही अज्ञात अशा निसर्ग नियमानुसार वाघांवर मात करणाऱ्या ह्या गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरण्याची आता वेळ येऊन ठेपली आहे. त्यात माझ्या नोकराने मला अशी खबर दिली की ह्या मनुष्य व हिंस्र पशु यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाची सारी व्यवस्था युवराज साहेब जातीने करणार आहेत. त्यांच्या खास देखरेखीखाली एक मोठे सर्कशीचे रिंगण तयार केले गेले. त्यावर छप्पर वगैरे टाकून हवेतील
धुरळा वगैरे आत घुसू नये अशी व्यवस्था झाली. आवारामध्ये हजारो प्रेक्षकांची पाहण्याची सोय केली गेली. रिंगणाच्या मध्यभागी एक भव्य लोखंडी पिंजरा ठेवला होता. त्या पिंजऱ्यामध्ये बंदोबस्ताने राजा बेगमला ठेवून दिले होते आणि त्या पिंजऱ्याभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी एक खोली तयार करून ठेवली होती. बंदिस्त राजा बेगमसारख्या रक्त गोठवणाऱ्या आरोळ्या ठोकीत गर्जना करीत होता. त्याचा आहार मुद्दाम कमी केलेला होता. हेतू हा की त्याला जबर भूक लागावी. कदाचित राजकुमारांनी असा बेत योजला असावा की वाघोबाला बक्षीस म्हणून आमच्या देहाची मेजवानी द्यावी. ह्या अभूतपूर्व झुंजीची डांगोरा पिटून जाहिरात दिली गेली. शहरातल्या व आसपासच्या गावातल्या असंख्य लोकांनी तिकिटे खरेदी केली. ज्या दिवशी झुंज होणार होती त्या दिवशी तर तिकिटे न मिळाल्या कारणाने शेकडो लोकांना परत जावे लागले. अनेकांनी तंबूच्या फटीतून आत प्रवेश करून घेतला. गॅलरीखाली जेथे जागा मिळेल तेथे लोकांनी बसून घेतले. आता व्याघ्र स्वामींची गोष्ट रंगात आली. आमची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली. चंडी तर नुसता गप्प बसला होता. व्याघ्रस्वामी पुढे सांगू लागले, झाले. राजा बेगमच्या गर्जनेचे आवाज सर्व आवार दणाणून सोडित होते. लोकांची गडबड चालूच होती. काय होईल आणि काय नाही म्हणून कित्येक भीतीने गांगरून गेले होते. आणि अशा गडबडीत मी रिंगणात प्रवेश केला. माझ्या कमरेभोवती वस्त्र जेमतेमच होते. माझ्या बाकीच्या शरीरावर कपडा असा नव्हता. वाघाच्या हल्ल्यापासून बचाव करावयास साधन असे माझ्याजवळ काहीच नव्हते. पिंजऱ्याभोवती तयार करून ठेवलेल्या सुरक्षा खोलीचे दार मी उघडले आणि नंतर शांतपणे आत गेल्यावर त्याला कुलूप लावून बंद केले. वाघाला रक्ताचा वास आला. पिंजऱ्याच्या लोखंडी गजांवर वाघोबांनी मेघ गर्जनेसारख्या डरकाळ्या फोडीत उड्या मारावयास सुरुवात केली. अशा तऱ्हेने त्याने माझे भयानक स्वागत केले. प्रेक्षकांमध्ये भीती व माझ्याबद्दल करुणा वाटू लागली. ह्या डरकाळ्या फोडणाऱ्या वन्य पशुपुढे मी म्हणजे एक कोवळे बापडे कोकरू दिसत होतो. एका क्षणातच मी पिंजऱ्यात आलो. पाठीमागे दार बंद करतोय तोच राजा बेगमने माझ्यावर एकदम हल्ला केला. माझा उजवा हात त्याने फाडून टाकला. माझे रक्त, मानवी रक्त जखमातून जोरजोराने वाहू लागले. माणसाच्या रक्ताची वाघाला मोठी चटक. मागे साधूबाबांनी वर्तवलेले भविष्य खरे होण्याची वेळ येऊन ठेपली. असा भयंकर हल्ला अद्याप कधीही माझ्यावर झाला नव्हता. पण मी ताबडतोब सावध झालो. माझी रक्तबंबाळ झालेली बोटे लंगोटाच्या आत घालून दृष्टीआड केल्यावर मी डाव्या हाताने हाड फोडून टाकणारा एक जबरदस्त ठोसा वाघाच्या डोक्यावर ठणकावला. जनावर मागे सरले. पिंजराच्या पाठीमागच्या बाजूकडे गिरक्या घालू लागले व नंतर आचके देत देत पुढे उसळून आले. माझ्या सुप्रसिद्ध अशा जबरदस्त ठोशाने त्याच्या डोक्यावर भारी प्रहार करून ठेवला होता. पण राजा बेगमला एकदा माणसाच्या रक्ताची चटक जी लागली तिने त्याला अगदी वेडे करून टाकले. एखाद्या पट्टीच्या दारूबाजाला बऱ्याच दिवसांनी दारूचा खोट प्यावयास मिळावा तसे त्याला झाले. त्या पशुचे माझ्यावर जोरजोराचे हल्ले होऊ लागले. मधून मधून तो कानठळ्या बसविणाऱ्या डरकाळ्या फोडीत होता. वाघाचे पंजे व सुळे दात यांच्या हल्ल्यापुढे टिकाव धरणे अवघड होते. माझ्या फक्त एका हाताने केलेला बचाव पुरेसा नव्हता. पण मी त्याचा बदला मात्र जबरदस्त घेतला. आम्ही दोघेही रक्तबंबाळ झालो होतो. दोघेही मरणाशीच झुंज घेत होतो. पिंजऱ्यात एकच गोंधळ उडून गेला होता. रक्ताचे फवारे सर्व दिशांनी वाहू लागले आणि त्या पशुच्या घशातून वेदनेचे उसासे व खुनी रक्तपिपासेचे चित्कार बाहेर पडू लागले. वाघाला गोळी घाला, त्याला ठार करा अशा प्रेक्षकांमधून किंचाळ्या निघू लागल्या. मनुष्य व पशु इतके जलद धावत होते की रिंगणात रखवालदाराने मारलेल्या गोळीचा नेम चुकला. मी माझी सारी इच्छाशक्ती एकवटली. एक भीषण आरोळी मारली व वाघाला एक शेवटचा निकाली ठोसा ठणकावून दिला. त्याबरोबर वाघ कोसळून खाली निपचित पडला. अगदी पाळीव मांजराप्रमाणे माझ्या तोंडून उद्गार आले. स्वामीजी कौतुकाने मनपूर्वक हसले आणि पुनः हकीकत सांगाव्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने राजा बेगमचा निकाल लागला. त्याचा राजन्य गर्व पुढे अजून जिरला. माझ्या रक्तबंबाळ झालेल्या हातांनी मी बेडरपणे त्याचा जबडा जबरदस्तीने उघडला. एका नाट्यपूर्ण क्षणात त्याच्या वासून उघडलेल्या जबड्यात प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात मी माझे मस्तक घातले. जवळपास एखादा साखळदंड आहे का पाहिले. खाली जमिनीवर पडलेल्या राशीमधून एक साखळदंड काढला व वाघाला पिंजऱ्याच्या गजाशी त्याच्या मानेला साखळदंडाने बांधून टाकले आणि नंतर मोठ्या विजयश्रीने दरवाजाकडे वळलो.
पण राजा बेगम म्हणजे जणू भूताचाच अवतार. लोक त्याला राक्षसाचा अवतार असेच मानित. त्याच्या ठिकाणी राक्षसाची मस्ती व कपट याचे जन्मजात संस्कार होते. त्याने एकदम विलक्षण अशी झडप मारून साखळ दंड पकडला व माझ्या पाठीवर उडी मारली. माझ्या खांद्याला त्याचे पंजे रुतून बसले व मी एकदम खाली कोसळून पडलो. पण एका क्षणात जोर करून त्याला माझ्या खाली घातले. आणखी जबरदस्त ठोसे लागल्यावर ते कपटी जनावर बेशुद्ध स्थितीत पुन्हा खाली कोसळले. यावेळी त्याला मी अगदी पक्के बांधून टाकले आणि नंतर हळूहळू पिंजऱ्यातून बाहेर आलो. आणि त्यानंतर लोकांमध्ये जो काही कल्लोळ उठला तो काही विचारू नका. पण यावेळी तो हर्षकल्लोळ होता. जमावातून जो काही हर्षनिनाद उसळून निघाला तो जणू एकाच अजस्त्र कंठातून बाहेर येत होता असे वाटले. मला भयंकर जखमा झाल्या खऱ्या, पण झुंजीच्या 3 अटी मी पुऱ्या केल्या. एक म्हणजे वाघाला बेशुद्ध केले, दुसरी अशी की त्याला साखळदंडाने बांधून टाकले व तिसरी म्हणजे कोणाचीही मदत न घेता त्याला बांधल्यावर बाहेर पडलो. ह्याशिवाय मी या हिंस्र पशुला इतके जबरदस्त जखमी केले होते व घाबरवून टाकले होते की त्याच्या जबड्यात मी माझे मस्तक घातल्यामुळे त्याला मी अनायासे शिकार मिळाली असती ती गमावल्याचे त्याला भानही राहिले नव्हते. माझ्या जखमांवर औषधोपचार झाल्यावर माझा मोठा सन्मान झाला. मला हारतुरे घातले गेले. माझ्या पायांवर लोकांनी सोन्याच्या मोहरा उधळल्या. साऱ्या शहरभर जणू सुट्टीचे वातावरण निर्माण झाले. इतका अवाढव्य व हिंस्र वाघ लोकांच्या पाहण्यात नव्हता. अशा वाघावर मी मात केली म्हणून जिकडे तिकडे माझ्या या झुंजीचा मोठा चर्चेचा विषय होऊन गेला. ठरल्याप्रमाणे राजा बेगम मला बक्षीस दिला गेला, पण मी शेफारून गेलो नाही. माझ्या हृदयात एका आध्यात्मिकतेचा उदय झाला. पिंजऱ्यातून जो मी अखेरीस बाहेर पडलो तो म्हणजे मी माझ्या ऐहिक महत्त्वाकांक्षेच्या दरवाजाची दारे जणू कायमची बंद केली असे मला वाटले. आणि नंतर माझ्या करुण कहाणीला सुरुवात झाली. जवळजवळ 6 महिने रक्त विषाक्ततेमुळे मी आजारी होतो. त्यातच दगावलो असतो. कूचबिहार सोडण्यापुरता जेव्हा मी बरा झालो तेव्हा तिथून निघून मी माझ्या गावी आलो. त्या गुरुजीने मला धोक्याची सूचना दिली होती तो खरोखरच साधू पुरुष होता हे मला आता समजून आले. हे मी वडिलांशी नम्रपणे कबूल केले. अरे रे, आता पुन्हा मला कधी ते भेटतील काय? त्यांना भेटण्याची तळमळ मला इतकी तीव्र होती की एके दिवशी ते खरोखरीच आमच्या घरी येऊन ठेपले, अगदी अचानकपणे. आता पुरे ही वाघाशी झुंज आणि त्यांना माणसळावायाचा धंदा. त्यांनी शांतपणे माझी खात्री केली. चल आता माझ्याबरोबर चल. माणसाच्या मनाच्या जंगलात भटकत राहणारे अज्ञानरूपी हिंस्र पशु कसे वठणीवर आणावे हे मी तुला शिकवितो. तुला जमावाला तोंड द्यायची सवय आहे ते प्रेक्षक म्हणजे आता देवदूतांचा समुदाय समज आणि योगमार्गाने सिद्धी मिळवून तू त्यांना थक्क करून टाक. माझ्या संत प्रकृती गुरु महाराजांनी मला अध्यात्म मार्गाची दीक्षा दिली. माझ्या आत्म्याची दारे गंजली होती आणि बरीच वर्षे वापरण्यात न आल्यामुळे उघडत नव्हती. ती गुरु महाराजांनी उघडून दिली. नंतर लवकरच आम्ही बरोबरच योग साधनेच्या माझ्या शिक्षणासाठी हिमालयात गेलो. चंडी आणि मी स्वामीजींच्या पाया पडलो. त्यांनी आपल्या झंझावाती आयुष्याचा आम्हाला जो थोडक्यात सारांश सांगितला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. त्या प्रशस्त दिवाणखान्यात थंडीत बराच वेळ उमेदवारी करून बसून राहिल्याचे आम्हा दोघांना भरपूर श्रेय व पारितोषिक मिळाले. अधुना कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.